श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील राहुरी तालुका येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे. माझे नाव रेणुका थोरात असे आहे. आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटतो की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. तर आमच्याच घराजवळ स्वामींचं मठ, प्रधान केंद्र दिंडोरी प्रणीत प्रधान केंद्र राहुरी येथील मी सेवेकरी आहे. मी कशी सेवेत आले की माझी मैत्रीण खूप दिवसापासून स्वामींच्या सेवेत होती. ती खूप वेळेत जायची. अखंड नाम जप सप्ताहामध्ये ती महाराजांच्या केंद्रामध्येच असायची. मी म्हणायचे की एवढं ही काय करते, आणि तिची परिस्थिती तिचे प्रॉब्लेम काही सुटत नव्हते. मी म्हणायचे की ही एवढी देवाचं करते तरी हिचे प्रॉब्लेम किती आहे आणि का बरं करते. मी तिला जेव्हा विचारलं त्यावेळेस ती म्हटली की जेव्हा भोग आहे तोपर्यंत महाराज माझी साथ देतात, आणि जेव्हा माझी भोग संपतील तेव्हा नक्की माझं चांगलं होईल या विश्वासाने मी हे करत आहे. असं तिचा एवढा विश्वास बघून मलाही खूप छान वाटलं. आणि तिने हे पण सांगितलं की मला आत्मिक समाधान, शांती स्वामी सेवा केल्यानंतर मिळते, म्हणून मी स्वामींची सेवा करते. आणि त्यानंतर माझ्या घरामध्ये त्यावेळेस खूप सारे प्रॉब्लेम्स चालू होते आणि प्रॉब्लेम्सला कुठेच सोल्युशन मिळत नव्हतं. एक प्रॉब्लेम संपत नाही तर दुसरा प्रॉब्लेम सुरू होत होता. त्यामुळे काय करावं ते काहीच कळत नव्हतं. आणि मग मी त्याच दरम्यानमध्ये एक दिवस मठामध्ये गेली आणि तिथे महाराजांची आरती वगैरे केली. नैवेद्य आरती झाली, तिथे मार्गदर्शन झालं. ते बघितल्यानंतर मला खूप छान वाटलं. एक आत्मिक समाधान ज्याला म्हणतात ना, ते तिथे गेल्यानंतर मला मिळालं. त्यानंतर मग मला सवयच लागली. मी हळूहळू मठामध्ये जाऊ लागले. तिथे जे जे सांगायचे ते करायला मी हे करू लागले. आणि तिथे गुरुवारी प्रश्न उत्तर सेवा होत होती. मग मी त्या प्रश्नोत्तरमध्ये सहभाग घेतला आणि माझे प्रश्न मांडले. त्यांनी मला कुलदेवतेचा सर्वप्रथम मान सन्मान करायला लावला. त्यानंतर पितृदोष सांगितला आणि मला मातृदोष सुद्धा सांगितला. मातृगयाला तुम्हाला जाणं झालं नाही तर तुम्ही घरीच स्तुती वाचून तुम्ही रोज पंचमहायज्ञ करा असं त्यांनी सांगितलं. मला त्यांनी भागवत पारायण करायला सांगितले. खूप सेवा दिल्या. आता ह्या सेवा एवढ्या बघून, आता नवीनच असल्यामुळे एवढ्या सेवा बघून मला तर खूप टेन्शन आलं की एवढ्या सेवा माझ्याकडून होतील की नाही. महाराजांना विनंती केली, जेवढ्या होतील, जेवढ्या नाही तेवढ्या तुम्ही माझ्याकडून करून घ्या असं स्वामींना सांगितलं. आणि त्यानंतर महाराजांनी तसंच केलं. माझ्याकडून जशा होतील तशा त्या सेवा करून घेतल्या. त्यामध्ये माझा देवघर देव्हारा महाराजांनीच करून घेतला, कारण मिस्टर नाहीच म्हणत होते. पण अचानक आम्हाला पैसे आले आणि त्या पैशामध्ये आम्ही देवघर देव्हारा व्यवस्थित करून घेतला. त्यानंतर कुलदेवतेच्या मान सन्मानाला गेलो. जो काही माझ्या मुलीचा शिक्षणाचा प्रश्न होता तो सर्वात मोठा प्रश्न आमचा मार्गी सुटला. तिचा गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागत नव्हता, तो नंबर लागला. त्यामुळे महाराजांवरती एक नवीन विश्वास जागृत झाला आणि महाराजांची खूप सेवा त्यावेळेस महाराज आमच्याकडून करून घेऊ लागले. माझ्या घरातील एक एक व्यक्ती हा स्वामींच्या सेवेमध्ये येऊ लागला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, एवढा मोठा एक अनुभव मी तुम्हाला आता सांगते की तो आम्हाला आला. आम्ही नवीनच होतो आणि अक्कलकोटला आमची जाण्याची तयारी झाली. मला अक्कलकोटला जायचं, दर्शन घ्यायचं, त्यामुळे मी खूप आनंदात होती. मला खूप छान वाटत होतं. पण ज्यावेळेस मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला की अक्कलकोटला जायचं, त्यावेळेस ती म्हटली, खरंच तू खूप भाग्यवान आहे की खूप लवकर तुला स्वामींनी बोलवलं, कारण स्वामींच्या इच्छेशिवाय तिथे कोणीही पाऊल ठेवू शकत नाही. स्वामींची जेव्हा इच्छा असते तेव्हाच आपण तिथे जाऊ शकतो. त्यानंतर स्वामी भक्तांनो, काय झालं की आम्ही तिथे पोचलो. आम्ही भक्तनिवासला राहिलो आणि त्यानंतर महाराजांच्या दर्शनासाठी गेलो. कोणतं काहीच माहीत नव्हतं. बाळाप्पा मठ, चोळाप्पा मठ काही एक माहीत नव्हतं. फक्त वटवृक्ष मंदिरात गेलो, एवढंच मंदिर आहे असंच वाटलं. तिथे दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर जो प्रसाद होता तो प्रसाद घेतला आणि खूप महाराजांना विनंती केली की काहीतरी चमत्कार, काहीतरी माझं तुमच्यापर्यंत भक्ती पोहोचली असं मला पाहिजे आहे. आणि त्यानंतर तिथे एक सेवेकरी होते आणि तेच आम्हाला म्हटले की, म्हणजे त्यांच्या मुखातून मी ऐकलं, त्यांना चोळाप्पा महाराजांच्या मठामध्ये समाधी मंदिरात जायचं होतं. तर त्यांचं ते ऐकून मी त्यांना विचारलं की समाधी मंदिर म्हणजे नेमकी काय. तर त्यांनी सर्व सांगितलं की ते चोळाप्पा महाराजांचं मठ आहे, तिथे महाराजांची समाधी आहे.
तुम्ही देखील चला, इथं 10 मिनिटांच्या अंतरावरती तो मठ आहे असं म्हटले. मग आम्ही त्यांच्यासोबत तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मी ते महाराजांच्या पादुका वगैरे बघितल्या, कुशावरती तीर्थ, ते सर्व काही बघितलं. आणि तेथून जेव्हा मी निघत होते त्यावेळेस काय माझ्या डोक्यात आलं मला माहीत नाही. मी अचानक त्या जिथेचे भटजे होते त्यांना म्हटलं की मला महाराजांच्या पादुका पाहिजे आहेत, मिळतील का? तर ते म्हटले हो ताई, तुम्हाला मिळून जातील, तुम्ही सर्व काही संपर्क वगैरे तुमचा द्या, आम्ही तुम्हाला पादुका देऊ, असं ते म्हटले. त्यावेळेस मला खूप आनंद झाला, पण माझ्या मुखातून कसं निघालं मला कळालंच नाही. त्यानंतर मग थोड्या दिवसांनी आम्ही जेव्हा घरी आलो त्यानंतर महाराजांच्या पादुका प्रकट दिनाच्या अगोदर 1 महिना माझ्या घरी स्वामींच्या पादुका आल्या. त्यावेळेस खूप आनंद झाला. महाराजांचे खूप छान आम्ही स्वागत वगैरे केलं, महाराजांचं सर्व काही केलं. एक दिवस अशीच मठामध्ये गेली होती, दुपारची वेळ होती, मठात कोणीच नव्हतं, कुलूप लावलेलं होतं. मग मी औदुंबराच्या झाडाखालीच बाहेर बसले, स्वामीचरित्राचे पारायण केले, 11 माळी जप केला. आणि मी जाणार तेवढ्यात एक माझी मैत्रीण जी होती ती मैत्रीण तिथे आली आणि सहज आमचा असा विषय निघाला. तर ती म्हटले की आम्हाला कर्दळीवनाला जायचं आहे. आता माझी प्रचंड इच्छा झाली की कर्दळीवनामध्ये जिथून महाराज सर्वप्रथम प्रकट झाले तिथे हे जाणार आहेत. मला खूप म्हणजे जाण्याची इच्छा झाली. महाराजांना विनंती केली, तिला सांगितलं की मी घरी विचारते आणि तुला सांगते, मला पण येण्याची इच्छा आहे. ती म्हणे लवकर सांग म्हणजे आपण जाऊया. घरी आले, मिस्टरांना विचारलं, पैशाचाही प्रॉब्लेम होता. मिस्टर म्हटले की आता सध्या पैसे नाही, थोडे दिवस थांब, नंतर जाऊ. पण म्हटलं नंतर योग येतो, नाही येतं, कोणी सोबत असल्यानंतरच आपण जातो, तसं जात नाही. मी महाराजांना खूप कळवळून प्रार्थना केली. 11 दिवस संकल्प घेऊन 21 वेळेस रोज तारक मंत्र म्हणू लागली. आणि काय आश्चर्य, 10व्या दिवशी आम्हाला अचानकपणे जे आम्ही सोडून दिलेले पैसे होते ते पैसे आम्हाला मिळाले. म्हणजे जवळपास 4 ते 5 वर्षापासून ज्यांच्याकडे आमचे पैसे होते त्यांना आम्ही खूप वेळेस मागितलं, पण ते आम्हाला ते पैसे देतच नव्हते. आणि स्वामींच्या कृपेने ते पैसे त्यांनी दिले आणि माझं जाणं स्वामींनी झालं. कर्दळीवनामध्ये जेव्हा मी गेले ना स्वामी भक्तांनो, तेव्हा मला खूप भरून पावल्यासारखं वाटलं. प्रत्येक स्वामी भक्तांनी एकदा तरी तिथे जावं असं वाटतं. तिथे महाराजांचं असं वारुळ आहे, त्या वारुळामध्ये हात घातला जातो. मी ज्यावेळेस त्या वारुळामध्ये हात घातला, तिथे बघितलं, तर मी एक अशी अटॅच झाले, मला तिथून निघूच वाटत नव्हतं. आणि मी तिथेच माझा हात जवळपास 20-25 मिनटं तसाच ठेवला. त्यानंतर मला एक नवीन ऊर्जा मिळाल्यासारखं वाटलं, खूप छान वाटलं, खूप म्हणजे खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही तिथून घरी आलो. पुन्हा अक्कलकोटला जाणं झालं महाराजांचं. आम्ही नेमकी गुरुवारी गेलो होतो आणि गुरुवारी तिथे पालखी देखील होती, पालखी होती. मला काही माहीत नव्हतं त्या पालखीचं. सर्व लोक त्या पालखीपुढे झोपत होते. मी म्हटलं की का बरं झोपत आहे? तर त्या म्हटले की जेव्हा आपल्या अंगावरून पालखी जाते त्यावेळेस महाराज आपले दोष त्यांच्याकडे घेत असतात, असं त्यांनी सांगितलं. मीही झोपली आणि खूप छान वाटलं, खूप छान मला त्यावेळेस देखील वाटलं. प्रत्येक स्वामी भक्त जेव्हा जातो ना, गुरुवारी जायचं आणि संध्याकाळच्या पालखीचा आनंद प्रत्येक भक्तांनी घ्यायचा, त्यासाठी मी हे ते तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर स्वामी भक्तांनो, ज्यावेळेस आम्ही अक्कलकोटवरून रिटर्न मागे येत होतो त्यावेळेस आमच्यासोबत एक खूप मोठी घटना घडली, ती मी तुम्हाला आता सांगते. ज्यावेळेस आम्ही येत होतो, रात्रीची वेळ होती, कारण रात्र खूप झालेली होती आणि मिस्टर हे खूप दमलेले असल्यामुळे तेच गाडी चालवत होते. ड्रायव्हर वगैरे आम्ही कुणालाच सोबत घेऊन गेलेलो नव्हतो, ते एकटेच होते. माझे मिस्टर गाडी चालवत होते आणि अचानकपणे 11-12ची वेळ होती आणि माझ्या मिस्टरांना थोडीशी डुलकी लागली आणि आमची गाडी डायरेक्ट डिव्हायडरला जाऊन धडकली. खूप जबरदस्त ॲक्सिडेंट आमचा झाला. गाडी पूर्णपणे चेपली होती आणि ज्यावेळेस गाडी ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस माझ्या मुखात फक्त श्री स्वामी समर्थ महाराज वाचवा एवढाच जयघोष झाला. आणि विशेष म्हणजे आमच्या गाडीमध्ये गुरुचरित्र ग्रंथ होता. मी सोबत गुरुचरित्र ग्रंथ, कधीही कुठेही जायचं असेल तर माझं कुठला ना कुठला ग्रंथ माझ्या पर्समध्ये असतो. त्यावेळेस माझ्या पर्समध्ये गुरुचरित्र हा ग्रंथ होता आणि माझ्या मुलांना, माझ्या मिस्टरांना आणि मला कुठेच काही झालं नाही. म्हणजे खूप मोठी स्वामींची ती कृपा होती की महाराजांनी आम्हाला त्यावेळेस सुखरूपपणे वाचवलं. जो कोणी गाडीची अवस्था गाडी बघत होता तो प्रत्येकजण म्हणत होता या गाडीतील लोक हे वाचलेच नसतील, इतकी भयानक कंडिशन त्या गाडीची झालेली होती. पण आम्ही स्वामींच्या कृपेने सुखरूप तेथून बाहेर निघलो. माझ्या मिस्टरांना थोडंसं लागलं होतं, पण आम्हाला मात्र काहीच लागलं नाही. हे फक्त स्वामींच्या कृपेमुळे झालं. त्यानंतर माझ्या मिस्टरांना हॉस्पिटलला वगैरे नेलं, सर्व काही ड्रेसिंग वगैरे केली. आम्ही घरी आलो
खूप मोठ्या संकटातून महाराजांनी आपल्याला वाचवलं असे माझे मिस्टर म्हटले. आणि तिथे आम्हाला असा एक अनुभव आला होता की माझ्या मिस्टरांच्या हातावरती जेव्हा आम्ही मंदिरातून बाहेर निघलो त्यावेळेस मंदिरावरून एक व्यक्ती म्हणजे खूप असा मळके कपडे घातलेला, खूप गरीब असल्याचं, काखेमध्ये झोळी, आणि ते आपल्याला मागतात ते, पण त्या व्यक्तीने आम्हाला काही मागितलं नाही. आम्हाला फक्त त्यांनी म्हटले की हात पुढे कर असं म्हटले, आणि माझ्या मिस्टरांनी हात पुढे केला आणि माझ्या मिस्टरांच्या हातावरती त्यांनी 11 रुपये ठेवले आणि म्हणाले की ज्यावेळेस तुझं सर्व काही व्यवस्थित होईल त्यावेळेस महाराजांना हे 11 रुपये पुन्हा दे म्हणून, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे स्वतः महाराज आले होते. ही घटना घडल्यानंतर मला क्लिक झालं की स्वतः महाराज आले होते. महाराजांनी ते पैसे आमच्या संरक्षणासाठी आम्हाला दिले होते. आपल्याला स्वामींच्या बोलण्याचा अर्थ काहीच कळत नाही. आपल्याला वाटलं चांगलं झालं म्हणजे की आपलं गाडी बंगला सर्व काही सेटल झालं, म्हणजे असं झाल्यानंतर, पण चांगलं झालं म्हणजे आपल्याला महाराजांनी वाचवलं, आपला जीव वाचवला, हे किती मोठं आपलं आहे, हे चांगलं झालं. मग त्यानंतर मी मठामध्ये स्वामींनी दिलेले ते पैसे तसेच माझ्याकडे ठेवले. माझे जे दुसरे पैसे आहे ते 11 रुपये मी मठामध्ये दानपेटीमध्ये टाकून दिले. महाराजांना खूप कळवून विनंती करते की लवकरात लवकर मला पिठापूर, कुरवपूर, जे काही महाराजांनी जिथे जिथे वास्तव केलेलं आहे, औदुंबर, अशा नरसोबाची वाडी, अशा प्रत्येक ठिकाणी मला त्यांनी लवकरात लवकर घेऊन जावं, प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला दर्शन द्यावं, एवढी खूप आता अंतःकरणापासून इच्छा आहे. कारण माझे कुठलेच प्रश्न स्वामी सेवेत आल्यापासून राहिले नाही. माझे मिस्टरांचे जो काही व्यवसाय आहे त्यामध्ये अगोदर खूप आम्हाला आर्थिक हानी होत होती, पण जेव्हापासून सेवेत आलो तेव्हापासून आमचा व्यवसाय देखील व्यवस्थित सुरू झाला. त्यानंतर माझ्या मुलांचे दोघांचेही गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागले. मुलांचंही शिक्षण आता कंप्लीट होत आलेलं आहे आणि मुलं देखील आता जॉब करतील. आणि मला माहीत आहे की स्वामींच्या कृपेने त्यांना देखील लवकरच जॉब मिळेल. कारण महाराज आहेत म्हटल्यावर आपल्याला काळजी करण्याचं काही एक कारण नाही. स्वामी भक्तांनो, मला हा अनुभव सांगण्याचा एकच उद्देश होता की तुम्ही जे काही करणार आहात ना ते फक्त मनापासून करा, अंतःकरणापासून करा, महाराजांना कळवळून करा. कारण एखाद्याचे भोग हे खूप असतात, त्याला वेळ जास्त लागतो. एखाद्याचे भोग हे थोडे असतात, मागच्या जन्मीचं पुण्य असतं, त्यामुळे त्याच्या इच्छा लवकर पूर्ण होतात. पण नक्की होतात हे नक्की 100% खरं आहे. जो संयम धरतो, जो विश्वास ठेवतो आणि महाराजांची अनन्य भावाने चिंतन करतो, सेवा करतो, त्याचा योगक्षेम महाराज चालवतात. त्याच्या प्रत्येक संकटामध्ये महाराज त्याला साथ देतात, हे 100% खरं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते, तुम्ही देखील महाराजांच्या सेवेत राहा, सेवा करत राहा. आज जर देखील मनासारखं होत नसेल तर उद्या नक्की होईल, या आशेवरती महाराजांची सेवा करत राहा. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.